नमस्ते. आपलं माऊली गावठी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपला टॉपिक आहे आहारातून आरोग्याकडे. जसं की आपली हाईट, आपलं वजन किती असावं हाईटनुसार हे आपल्याला माहीत नसतं. तर आपण या संदर्भात थोडीशी माहिती देणार आहोत. तर आपली हाईट जर 168 असेल, 175 असेल किंवा 170 असेल, 175 असेल, जसे की ज्याचे वेगवेगळे असू शकते हाईट. त्या हाईटनुसार आपलं वजन किती असावं हे प्रत्येकाला तर माहीत नसतं आणि आपल्याला त्यामुळंच समजत नाही की आपलं वजन बरोबर आहे की चुकीचं आहे. तर आपण याच्यावरती आज मार्गदर्शन करणार आहोत. तर पहिली गोष्ट तर आपलं वजन जर एक्झॅम्पल 80 किलो असेल आणि आपली हाईट जर 168 असेल तर आपल्याला किती प्रमाणामध्ये वजन आपलं हवं आहे हे माहीत नसतं. तर त्या अगोदर आपण पूर्ण शरीराचं मॅनेजमेंट आपण काढणार आहोत की जसं की BMI रिपोर्ट आपला. तर पूर्ण शरीरातील चरबी जर नॉर्मल असेल तर आपल्याला आजार वगैरे कोणताही जडत नाही. त्याच्यातून जर रिक्समध्ये असेल तर किती असावी, काय असावी चरबी काय हे माहीत नसतं आपल्याला. तर आपण त्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. तर पहिली गोष्ट तर पूर्ण शरीरातील चरबी. पूर्ण शरीरातील चरबी जर रिक्समध्ये असेल तर ते पुरुषासाठी असते 26च्या पुढं आणि स्त्रियांसाठी असते 36च्या पुढं. आणि नॉर्मल पाहायला गेलं तर पुरुषांसाठी असते 17 आणि स्त्रियांसाठी असते 24. म्हणजे 17% आणि 24% असेल तुमच्या शरीरातील चरबी तरच आपण नॉर्मल असेल. आणि 26च्या पुढं आणि 36च्या पुढं जर असेल तर समजून जावं की आपली चरबी शरीरातील जास्त आहे. दुसरी गोष्ट तर पोटावरील अवयवाभोवतालची चरबी रिक्समध्ये मोडलं जातं. पुरुषांसाठी 15, स्त्रियांसाठी 17 आणि नॉर्मल पुरुषांसाठी 5% आणि स्त्रियांसाठी 7%. दुसरी गोष्ट उष्मांक, पचनशक्ती. बहुतांश जणांना पचनशक्ती काय हेच माहीत नसतं. तर पचनशक्तीचा असं आहे की पुरुषांसाठी 1800 ते 2000 पर्यंत ते असतं आणि जर रिक्स त्याच्या पुढं जर असेल तर रिक्स असते. आणि महिलांसाठी असते 1600 ते 1800, त्याच्या पुढं असेल तर रिक्स. आणि दुसरी गोष्ट तर BMI रिपोर्ट. जर आपला BMI पुरुषांचा 23%च्या पुढं जर असेल तर तो रिक्स मानला जातो आणि स्त्रियांचा 22%च्या जर पुढं असेल तर तो पण रिक्स मानला जातो. म्हणजे रिक्स कुठपर्यंत की पहा, जर पुरुषांचं जर 23%च्या पुढं जर BMI रिपोर्ट गेला तर समजावं की ते आपलं शरीर पूर्णपणे रिक्समध्येच आहे. आणि पुरुषांचं 22%च्या पुढं जर गेलं तर समजून जावं की आपलं शरीर रिक्समध्येच आहे. दुसरी गोष्ट तर
संपूर्ण शरीरातील त्वचेवरची चरबी, जसं की पुरुषांसाठी 15% असावी पोटावरची चरबी आणि स्त्रियांसाठी असावी 20%. जसं की त्वचेखालील चरबी, संपूर्ण शरीरातील त्वचाखालील चरबी जी असती तर ती चरबी आपल्याला पुरुषांसाठी 15% पर्यंत ठीक आहे आणि स्त्रियांसाठी 20% ठीक आहे. पुढला पार्ट आहे आपला संपूर्ण शरीरातील स्नायूची ताकद. स्नायूची ताकद पुरुषांना 37% ठीक असते, त्याच्यापेक्षा कमी नको आहे आणि स्त्रियांसाठी 33%, त्याच्यापेक्षा कमी नको आहे. म्हणजे त्याच्या जर खाली असेल तर आपण आजारी वगैरे पण पडू वगैरे शकतो. आणि हा आहे आपला पूर्ण शरीराचा BMI. तुम्हाला समजलाच असेल. तर याचा पुढला पार्ट आपण पाहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत. आणि जर चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.